आणि वास्तूला आपल्याला काय सांगायचं हे कसं कळतं आपल्याला? माझ्या घरात बसून मी तुमच्या वास्तूशी बोलू शकते. बऱ्याच लोकांना अजूनही टेलिपॅथी माहिती नाहीये आणि त्याबद्दल ना अजूनही लोक त्याला अंधश्रद्धा समजतात की ऊर्जा ही प्रत्येकात आहे. म्हणजे पाण्यात ऊर्जा आहे, Yes. वनस्पतींमध्ये ऊर्जा आहे, निसर्गातल्या प्रत्येक घटकामध्ये ऊर्जा आहे. सो जिथे जिथे एनर्जी आहे तिथे तिथे आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो. ओके. आणि टेली म्हणजे दूर, म्हणजे लांब अंतरावर असणाऱ्या त्या ऊर्जेशी आपण संवाद साधू शकतो. समजा कोण रेंटेड राहतंय ते पण त्यांच्या घरची एनर्जी चेक करू शकतात टेलिपॅथीने. पुन्हा लोक म्हणतील की काय चार भिंती आहेत आणि ते सगळं निर्जीव आहे, याला तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधणार? त्याच्याशी संवाद म्हणजे आपण तिथे असणाऱ्या एका ऊर्जेशी आपण संवाद साधतो. तर आपले प्रेक्षक जे आता हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यातलं कोणी जर टेलिपॅथी शिकलं त्याच्यानंतर चेक करतोय हाऊस एनर्जी वगैरे, त्याच्यात मला नेगेटिव्हिटी जाणवली, सो ती नेगेटिव्हिटी मला हार्म करू शकते का? एका घरामध्ये मला अशी दिसली होती की छोटी मुलगी आहे. त्यांच्याशी बोलल्यावर मला असं दिसलेल्यावरती त्यांनी मला सांगितलं होतं की येस तुम्ही बरोबर म्हणताय, कारण आम्हाला असे अनुभव आलेत. पटकन कोणीतरी गेलंय घरातून, सावली पास झाल्यासारखं. काही वेळेला आपल्याला फक्त असं वाटतं की हे मनाचे खेळ आहेत. तर आपलीच जी पंचेंद्रिय आहेत त्याच्या माध्यमातूनच आपल्याला हे सगळे मेसेजेस येत असतात. बऱ्याच जणांना हा प्रश्न असणारच की रिडेव्हलपमेंट हा जो मुद्दा आहे तो आल्यानंतर बरेच जण कन्फ्यूज होतात. कारण एक एक जण असतात जे 30-40 वर्ष त्याच घरात राहिलेले असतात. आता सडन चेंज होणार आहे, सो पुढे लाईफमध्ये काय होणार काय नाही, नाहीतर रिडेव्हलपमेंट होणार की नाही, ह्या सगळ्यांवरती तुम्ही काय सांगाल? मग पुन्हा एकदा त्या ऊर्जेचा संबंध त्या घरातल्या लोकांच्या ऊर्जेशी असू शकतो, त्यांच्या स्वभावांशी असू शकतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. स्पेशली मला टॉपिक जो आवडतो टेलिपॅथी, ह्याच्यावरती आज पॉडकास्ट होणार आहे. आणि तुम्ही सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या वास्तूला, परत बऱ्याच जणांच्या घरी प्राणी असतात, बऱ्याच जणांच्या घरी झाडेही असतात, त्यांना पण काहीतरी बोलायचं असतं आणि त्यांच्या मनात काय असतं हे आपण जाणून घेतो टेलिपॅथीच्या मार्फत. सो आजचा हा पॉडकास्ट जो होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल टेलिपॅथी हे का इम्पॉर्टंट आहे. आणि जे आपले गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर सायली राणे वैद्य, आणि ह्यांना 4 वर्षाचा टेलिपॅथीचा एक्सपिरियन्स आहे. त्यासोबत ते एक ग्राफॉलॉजी, पुष्प औषधी, PLR एक्सपर्ट आणि मॅरेज काउन्सिलर आहेत. तर हा पॉडकास्ट स्पेशली टेलिपॅथीवर आज आपण करूया. तुम्ही पण हा पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. होऊ शकतं की तुमच्या पण प्रश्नांची उत्तरं ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजतील. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि इंट्रोडक्शन तर मी तुमचं करून दिलं आहे, पण तरी पण काही राहिलं असेल तर तुम्ही प्लीज ते आपल्या ऑडियन्सला सांगा. येस, मुख्य म्हणजे तुम्ही आता माझी ओळख करून दिली त्याप्रमाणे मी खरं तर मॅरेज काउन्सिलर आहे. म्हणजे ते माझं मेन प्रोफेशन आहे. पण त्याच्या बरोबरीने या सगळ्या गोष्टी मला एक तर थोडी आवड असल्या कारणाने हे सगळं जे गूढ आपण म्हणूयात थोडंसं की अजून ते रहस्य सगळं असंच एक वेगळं विश्व आहे. तर त्याची मला पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी हे शिकत गेले. आणि प्राणीप्रेम पहिल्यापासून होतं, त्यामुळे टेलिपॅथी कम्युनिकेशन काय आहे, त्यातून कसं बोलायचं प्राण्यांशी, तर मी स्वतः माझ्या घरातल्या काही डॉग्स वगैरे जे होते त्यांचं करून घेतलं होतं. त्यामुळे पहिल्यापासून शिकण्याची आवड होती, त्यातूनच मी हे शिकले. आणि खूप इंटरेस्टिंग, म्हणजे मला स्वतः त्यात नंतर मला आवड पण निर्माण झाली. शिकल्यानंतर मग लोक माझ्याकडे यायला लागले, विचारायला लागले आणि त्यातून गंमत आली म्हणजे मला. आणि म्हणून खरं तर आता टेलिपॅथी एक्सपर्ट असंही म्हणायला पाहिजे. बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली आणि फर्स्ट एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? येस, आत्ता मी म्हणलं तसं सुरुवात अशी झाली, म्हणजे आमच्याकडे पहिल्यापासून, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून सुरुवातीपासूनच आमच्या घरात कायम डॉग आहेच, म्हणजे कुत्रा आमच्याकडे असतोच. 1-2 काही वेळेला आमच्याकडे 5-6 सुद्धा होते. तर मला खूप अशी ना, जेव्हा जेव्हा मी टेलिपॅथीबद्दल कोणाकडून ऐकायचे किंवा थोडं वाचण्यात आलं होतं, तर मला गंमत वाटायची खूप की प्राण्यांशी कसं बोलत असतील ना, आणि ते काय सांगतील, मलाही उत्सुकता होती खूप. तर माझ्याच घरातल्या डॉग्सचं जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा एक 5-6 वर्षांपूर्वी एका टेलिपॅथी कम्युनिकेटरकडून असंच करून घेतलं होतं कम्युनिकेशन, आणि मला फार उत्सुकता वाटली होती म्हणून मी अगदी अशी तेव्हाही खूप एक्सायटेड होते. आम्ही सगळेच होतो म्हणजे घरातले. आणि मग त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या सगळ्या बरोबर आल्या.
म्हणजे त्याला काय आवडतं आमच्याकडच्या डॉगला, किंवा त्याला कुठला रंग आवडतो, खेळणं कुठलं आवडीचं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीनी त्यांनी माझ्या डॉगला पाहिलेलं नाही, फक्त फोटो बघितलाय आणि आमचं जस्ट फोनवर फक्त बोलणं चाललेलं आहे या सगळ्याबद्दलचं, तर मला फार गंमत वाटली आधी. आणि मग मी त्यांनाच विचारलं की मला तुम्ही कुठे शिकलात हे, तर मला शिकण्याची आवड आहे. तर तरी सुद्धा त्यानंतर सुद्धा एक 6 महिने 8 महिने गेले आणि माझा काही शिकण्याचा असा योग आला नाही. पण पुन्हा एकदा असंच आमच्याकडचा एक डॉग आजारी असताना पुन्हा मी करून घेतलं होतं आणि आम्हाला खूप मदत झाली त्यासाठी, त्याची टेलिपॅथीची नक्कीच. आणि मग मात्र मी ठरवलं की आपण शिकूयात आता. आणि थोडं सायकोलॉजी बेस असल्या कारणाने पण एक काउन्सिलर म्हणून पण मला असं वाटलं की सगळ्याच दृष्टीने आपल्याला आज थोडीशी या सगळ्याची मदत होणार आहे. आणि मग मी शिकले याच्यामध्ये. पण मी जेव्हा शिकले तेव्हा मला माझ्या जे गुरु होत्या त्यांच्याकडून अजून एक वेगळी गोष्ट यातली एक शिकायला मिळाली, ते म्हणजे की त्यांनी आम्हाला वास्तूशी कसं बोलायचं हे सुद्धा शिकवलं त्याच्यामध्ये. ओके. तर म्हणजे या टेलिपॅथीच्या माध्यमातून खरं तर तुम्ही प्रत्येक वस्तूशी, असंही मी म्हणेन, म्हणजे फक्त सजीवच असलं पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये किंवा गरजेचं नाहीये. येस, नॉन लिव्हिंग थिंग्स बरोबर पण तुम्ही बोलू शकता, कम्युनिकेट करू शकता. तर ते हे थोडंसं वेगळं पण होतं मी शिकले तेव्हा. मग मला अजून छान वाटलं की अजून वेगळं काहीतरी आहे. आणि मग मला त्याच्यामध्ये जास्ती म्हणजे प्राण्यांच्याही माझ्याकडे अजूनही केसेस येतात, पण होम टेलिपॅथी कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये जास्ती मी एक्सपर्ट झाले असं म्हणता येईल तुम्हाला. वास्तूबद्दल ना मला उत्सुकता आहे, कारण की हे जरा तुम्ही म्हणालात की ही एक वेगळी गोष्ट आहे. येस, वास्तूचा एक्सपिरियन्स जरा मला सांगा. म्हणजे हे कसं वर्क करतं आणि वास्तूला आपल्याला काय सांगायचं हे कसं कळतं आपल्याला? त्यासाठी मी तुम्हाला ना थोडंसं आधी टेलिपॅथीबद्दल सांगते, कारण बऱ्याच लोकांना अजूनही टेलिपॅथी माहिती नाहीये आणि त्याबद्दल ना अजूनही लोक त्याला अंधश्रद्धा समजतात. म्हणजे मला खूप वाईट वाटतं खरं तर, की माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनीच, म्हणजे प्रेक्षकांनाही मी असं म्हणेन की तुम्ही ते सगळ्यांनी वाचा, त्याबद्दलचं थोडं जाणून घ्या की टेलिपॅथी काय आहे. तर टेलिपॅथी हे काही आता नवीन असं नव्याने आलेलं कुठलंच शास्त्र नाहीये, किंवा नक्कीच अजूनही ते कुठेही सायंटिफिकली प्रूव्ह असं झालेलं नाहीये. पण त्यावर भरपूर प्रयोग झालेले आहेत आणि अजूनही त्या सगळ्या रिसर्च भरपूर चालू आहे. सो ते पूर्णपणाने कुठेही चुकीचं आहे किंवा असं खोडूनही काढलेलं नाही, अजूनही नाही झालेलं तसं. पण मी पुन्हा एकदा सांगते की अनुभव येतात. मी स्वतः भरपूर अनुभव घेतलेले आहेत आणि प्रेक्षकांनी पण त्याचा अनुभव घ्यावा, मग आपोआपच विश्वास बसतो त्या सगळ्यावरती. तर टेलिपॅथी म्हणजे काय आहे, तर तुम्ही टेलीचा अर्थ काय, तर हा एक ग्रीक शब्द आहे, म्हणजे दूर आणि अंतर, म्हणजे लांब असणारं काहीतरी. आणि पॅथी म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या संवेदना आहेत त्याच्या माध्यमातून दूरवर असणाऱ्या त्या ऊर्जेशी बोलणं. आता ऊर्जा म्हणूनच मी ह्याच्यासाठी ऊर्जा हा शब्द अशासाठी मी वापरलाय की ऊर्जा ही प्रत्येकात आहे. म्हणजे पाण्यात ऊर्जा आहे, वनस्पतींमध्ये ऊर्जा आहे, निसर्गातल्या प्रत्येक घटकामध्ये ऊर्जा आहे. आणि मग तिथे पुन्हा एकदा सजीव आणि निर्जीव हा भाग येतच नाही, कारण आपण म्हणतो तसं आपल्याकडे घरात वॉशिंग मशीन आहे तर त्याची पण एक ऊर्जा आहे, त्यालाही स्पंदनं आहेत, त्यालाही ऊर्जा आहे. सो जिथे जिथे एनर्जी आहे तिथे तिथे आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो. आणि टेली म्हणजे दूर, म्हणजे लांब अंतरावर असणाऱ्या त्या ऊर्जेशी आपण संवाद साधू शकतो. इतकं सोपं त्याची डेफिनेशन आहे. मग माझ्या घरात बसून मी तुमच्या वास्तूशी बोलू शकते, किंवा माझ्या घरात बसून मी तुमच्या डॉगशी बोलू शकते. याला टेलिपॅथी म्हणतात. आता हे काय, मग तरी लोकांना ते थोडंसं अजूनही असं वाटतं की हे थोतांड आहे, खोटं आहे काहीतरी, असं कसं शक्य आहे. तर मी म्हणते की तुमचे अनुभव तुम्हाला नंतर त्याच्यावरती विश्वास ठेवायला भाग पाडतात. कारण तुमच्या डॉगला काय आवडतं, त्याच्या आवडीचा रंग कुठला, त्याला खायला काय आवडतं, त्याला काय होतंय आता, हे सगळं त्यातून सांगितलं जातं. तसंच वास्तूच्या बाबतीत सुद्धा. वास्तू म्हणजे काय, वास्तू तर आपण सगळेजण पुन्हा लोक म्हणतील की काय 4 भिंती आहेत आणि ते सगळं निर्जीव आहे, याला तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधणार. त्याच्याशी संवाद म्हणजे आपण तिथे असणाऱ्या एका ऊर्जेशी आपण संवाद साधतो टेलिपॅथीच्या माध्यमातून. आणि त्याच्यासाठी मला अगदी बेसिकच माहिती लागते. त्याच्या आधारावरती तुमच्या घरात त्या वास्तूमध्ये जर काही अडचणी असतील, घरातल्या लोकांची एनर्जी त्यात कशी आहे, हे सगळं त्यामध्ये समजतं. तुमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचा आहे, ज्यावेळी तुम्हाला समजलं की वास्तूचे आन्सर्स तुम्हाला येत आहेत. म्हणजे कोण तुमच्याकडे प्रश्न घेऊन आला असेल वास्तूबद्दल, तर तो एक्सपिरियन्स झाला मला सांगा.
येस, सगळ्यात पहिलं तर त्यातलं पहिला प्रश्न मी शिकल्यानंतर मी असं विचारायचं की तिथली एनर्जी आपल्याला जाणून घ्यायची असते. आता एनर्जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती की 2 प्रकारची असते. एक तर कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी असते, पॉझिटिव्ह असते, Yes, किंवा मग काही वेळा ती स्थिर असते, म्हणजे ती ऍक्टिव्हच नसते, स्थिर झालेली असते. सो टेलिपथीमधून हळूहळू आधी मला हा अनुभव जास्ती यायला लागला, की सुरुवातीला मला जाणवायचं. जसं मी तुम्हाला सगळ्यांनाच हा अनुभव सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी पण हा अनुभव कधीतरी घेतला असेल की एखाद्या वास्तूत गेल्यावर आपल्याला अनइझी फील होतं. आपल्याला असं वाटतं की कधी आपण एकदा इथून बाहेर पडतोय. म्हणजे तुम्हाला का जाणवतं, पण कारण तुम्ही त्या एनर्जीशी कनेक्ट होता नकळतपणाने. हेच टेलिपथी आहे. आणि एक एक ठिकाणी आपण गेल्यावर असं वाटतं बसून राहावं, छान. आपल्याला मंदिरात गेल्यावर का छान वाटतं, कारण तिथली एनर्जी चांगली असते. येस. सो तसंच आपल्याला टेलिपथीच्या माध्यमातून फक्त आपल्याला तेव्हा नकळतपणाने टेलिपथीचे माध्यमातून मेसेजेस यायचे. आता इथे आपल्याला ठरवून आपण त्याच्याशी संवाद साधतो, त्यामुळे ते जाणवतं, कळतं आपल्याला. आणि मग जेव्हा काही निगेटिव्ह जाणवतं तेव्हा कळतं मग तिथे की काहीतरी ऊर्जा कुठेतरी ती बॅलन्स नाहीये, काहीतरी गोष्टी बिनसलेल्या आहेत. मग पुन्हा एकदा त्या ऊर्जेचा संबंध त्या घरातल्या लोकांच्या ऊर्जेशी असू शकतो, त्यांच्या स्वभावांशी असू शकतो, त्यांच्या काही एखादी घडलेल्या घटनेशी संबंधित असू शकतो. मग हे सगळं आपल्याला ती वास्तूच सांगते की इथे अशा गोष्टी घडलेल्या आहेत, असं होऊन गेलेलं आहे, किंवा घरातल्या लोकांमध्ये चिडचिड जास्ती आहे. या सगळ्या गोष्टी वास्तू सांगते आपल्याला. तुम्हाला मी 2 माझे वेगळे एक्सपिरियन्स सांगते. एक खूप छान आहे असा एक्सपिरियन्स की एकांचं होम टेलिपॅथी कम्युनिकेशन होतं, पण ते रिसेंट आहे आत्ता. आणि त्यांच्याकडे त्यांनी सगळं सांगितलं, बोलले, आणि मला माहिती नाही, मला समूह एकदम असा एक मेसेज घराकडनं आला की कोणीतरी घरातली व्यक्ती गेल्यानंतर जे आपल्याकडचे आपल्या रिच्युअल्स असतात आपल्या हिंदू धर्माप्रमाणे, तर ते कुठेतरी थांबले किंवा ते झाले नाहीयेत, असं काहीतरी मला एक मेसेज आला. आणि मला पण थोडंसं वेगळं वाटलं एकदमच, असं का मेसेज आपल्याला आला. तर मी त्यांना विचारलं की म्हटलं तुमच्याकडे असं काही झालं होतं का, की असे काही विधी थांबवावे लागले किंवा ते केलेच नाहीत, असं काही झालेलं आहे का तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत. तर आधी ते नाही म्हणाले, जे गृहस्थ होते ते. मग त्यांची बायको मला नंतर हळूच म्हणाली की म्हणे यांची सख्खी म्हणजे स्वतःची आई त्यांची बरेच वर्ष त्यांच्यापासून दूर राहिलेली आहे. बहिणीचे आणि त्यांचे कधीच चांगले संबंध नव्हते, आणि आई बहिणीकडे होती. तर त्यांची आई गेली आत्ता 1-1.5 वर्षांपूर्वी, आणि आम्हाला फक्त लांबून कळलं होतं, आणि हे स्वतः तिथे गेले नाही. आम्ही कोणीच गेलो नाही त्यांना त्यांच्या अंतिम दर्शनासाठी, पण आम्ही गेलो नाही. त्यामुळे ते सगळेच जे विधी आहेत ते कोणी केले नाही केले, ते झालेत की नाही, आम्हाला काहीच कल्पना नाहीये. मग तिथे मी त्यांना सांगितलं की मला एवढा मेसेज तर आलेला आहे, तर पुढचं काही मला आलेलं नाहीये. जे आहे ते मी स्पष्ट सांगितलं की मी कोणी तज्ज्ञ नाहीये की त्याच्यासाठी आता काय करायचं. तर मी म्हटलं की पण नाही, तुम्ही तुमच्या एका गुरुजींशी बोलून या सगळ्यासाठी मग आता काय मार्ग काढता येईल, ह्या सगळ्यासाठी तुम्ही मात्र नक्की जा आणि ते सगळं करून घ्या, जे काही असेल ते. आता झाल्या त्या गोष्टी, मग आपण त्यावर दुरुस्ती काय करू शकतो, तर ह्यातलं काहीतरी तुम्हाला करावं लागणार आहे. हा माझ्यासाठीचा खूप एक वेगळाच अनुभव होता. सो त्याच्यामुळे त्यांची प्रोग्रेस पण स्लो झाली असेल. येस. मग घरात काहीतरी अडचणी येणं वारंवार, किंवा मुलींची लग्न व्हायची राहिली होती, असं सगळं काहीतरी अडचणी त्यांना थोड्या थोड्या जाणवतच होत्या. सो त्या गोष्टींचं कारण असू शकतं एक मोठं, म्हणजे बऱ्याच कारणांपैकी ते एक कारण असू शकतं, त्यांच्या प्रगतीच्या आड येणारं असं आपण म्हणू शकतो. आणि पुन्हा एकदा विश्वास ठेवलात तुम्ही तर या सगळ्या गोष्टी आहेत, आणि नाही तर नाही. आणि त्याच्यापेक्षा एक वेगळा मला अनुभव आला, म्हणजे लोक दोन्ही बाजूनी कशी बोलणारी असतात किंवा दोन्हीचे आपल्याला कसे अनुभव येतात. तर त्याच्यामध्ये एक आत्ता बाई माझ्याकडे मध्यंतरी आला टेलिपॅथी करून घेण्यासाठी, आणि टेलिपॅथीवरती त्यांच्या घरात खूपच प्रॉब्लेम्स होते, खूपच इश्यू होते त्यांच्या घरामध्ये. आणि मी सगळं त्यांच्याशी बोलल्यावरती मला पहिल्याच वेळेला कनेक्ट झाल्याच कळलं होतं. मी त्यांना असं म्हटलं की तुमचं घर जिथे आहे ना, ती मुळात जी वास्तू आहे, म्हणजे ज्यावर बांधलेलं आहे घर ना, तिथे आधी स्मशानभूमी होती का, एवढं मला स्पष्ट कळलं होतं. तर त्या बाई म्हणाल्या की काहीच आधी बोलल्या नाहीत, पण मग म्हणलं नाही तिथं, म्हणलं तुम्ही राहताय, तर म्हणाल्या हो असं आहे, बरोबर सांगितलं तुम्ही. पण नंतर मात्र त्यांचा सूर पूर्ण बदलला की तुम्ही म्हणे मला रेमेडीजच सांगत नाही आहात, आणि माझे पैसे वाया गेले, आणि तुम्ही असं कसं सांगताय, मला तुम्हाला काहीच कळलं नाहीये. म्हणजे म्हटलं अहो इतकी मोठी गोष्ट, हाच तुमच्या घरातला मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्या बाईनी माझ्याशी 5 दिवस पूर्ण हुज्जत घातली, आणि मी त्यांना म्हटलं की जे काही तुमची एनर्जी एक्सचेंज म्हणून मी पैसे घेतले होते मी त्यांना परत करून टाकले, पण लोक हे
असून सुद्धा मान्य करायला तयार होत नाहीत. आणि हा इतका भयंकर म्हटला, अच्छा. हो हाच मेजर प्रॉब्लेम आहे. जर तिथे स्मशानभूमी होती आणि त्यावर जर तुमचं घर बांधलेलं आहे तर प्रॉब्लेम सगळे त्यातूनच येणार आहेत. त्यांना रेमेडीनी ते सॉल्व्ह करायचे होते. हा येस. म्हणलं मला रेमेडी घराकडून आल्याशिवाय मी तुम्हाला बरोबर. मनाने काहीच सांगणार नाही. मी हा. काही त्यातली तज्ज्ञ नाहीये किंवा हे वास्तुशास्त्र पण नाहीये की मग बाबा या काही गोष्टी तुम्ही रेमेडीज करा किंवा काय. मला जेवढा मेसेज तुमच्या घराकडून आलेला, तुमच्या वास्तूकडून आलेला आहे, जे खटकणारं आहे तेवढंच मी तुम्हाला सांगण्याचं माझं काम आहे आणि मी ते तुम्हाला सांगते. पण नंतर त्यांना काय वाटलं माहिती नाही. त्यांनी मला पुन्हा पैसे पाठवून दिले की असं नका करू, तुम्ही सांगितलेलं बरोबर होतं. सो असे पण अनुभव येतात वेगळे वेगळे. काही वेळेला काही एंटिटीज असतात त्या जाणवतात, मग तिथे पण आपण तो लोकांना सांगतो की शक्यतो मलाही माहिती आहे प्रॅक्टिकल विचार करता घर बदलणं इतकी सोपी गोष्ट नाहीये आपल्याला. अगदी रेंटवर जरी आपण दुसरीकडे राहायला जायचं म्हणलं तरी ते इतकं लगेच पॉसिबल नाही होत. पण सांगणं, मला जे आलेलं आहे मेसेज तो माझ्याकडून सांगणं माझं काम असतं, तेवढं मी करते फक्त. मला ह्यातनं एक प्रश्न आलाय मॅम की समजा कोण रेंटेड राहतंय तर ते पण त्यांच्या घरची एनर्जी चेक करू शकतात टेलिपॅथीनी? येस, कारण मी त्याचं प्रशिक्षण पण देते. अच्छा. माझा याचा 6 दिवसांचा एक छान शॉर्ट कोर्स आहे आणि याच्यात ऍडव्हान्स वगैरे असं काहीही नाहीये. म्हणजे कोणीही करू शकतं. याला फक्त वयाची मर्यादा आहे. शक्यतो मी असं म्हणते की एक 16-17 वर्षाच्या नंतर मुलांनी शिकावं हे. त्यामुळे तुम्ही स्वतः पण हा कोर्स करून तुम्ही छान तुमच्या घराशी संवाद साधू शकता. ओके. आणि ज्यावेळी तुमच्याकडे समजा कोण वास्तूबद्दल जाणून घ्यायला येते तर त्यांना कोणत्या गोष्टी लागणार? म्हणजे फोटोज वगैरे की व्हिडिओ वगैरे की तुम्ही जाऊन चेक करता? हे कसं असतं? नाही, आपण मगाशीच बोललो सुरुवातीला तसं की टेलिपॅथीचा अर्थच म्हणजे तिची व्याख्याच बदलेल जर प्रत्यक्ष गेलो आपण तर. त्यामुळे माझ्या घरात बसून, माझ्या ऑफिसमध्ये बसून पण मी तुमच्या वास्तूशी बोलू शकते. आता तुम्ही जर मला सांगितलं की तुम्ही या स्टुडिओचं मला टेलिपॅथी कम्युनिकेशनच्या माध्यमातून सांगा की या माझ्या स्टुडिओची ऊर्जा कशी आहे किंवा माझ्या पूर्ण करिअरसाठी मला हे किती साथ देणारं आहे, असे तुमचे काही प्रश्न असू शकतात. तर मला फक्त हे तुमचं स्वतःचं आहे का, त्यामुळे तुमचं नाव मला पूर्ण लागतं. जर तुम्ही रेंटवरती हे घेतलं असेल तर त्या मालकांचं मला नाव लागतं. बस मला एवढीच इन्फॉर्मेशन त्यासाठीची लागते, तेवढीच पुरेशी आहे. सो ऑफिस, वास्तू, घरात सगळं रिकामे प्लॉट असतात, ऑफिसेस आहेत, हॉटेल असेल कोणाचं, शॉप असेल कोणाचं, ते सगळ्याशी आपण संवाद साधू शकतो. ओके, छान. मॅम, समजा मी टेलिपॅथी शिकलो नाही तर आपले प्रेक्षक जे आता हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यातलं कोणी जर टेलिपॅथी शिकलं त्याच्यानंतर समजा मी चेक करतोय हाऊस एनर्जी वगैरे, त्याच्यात मला नेगेटिव्हिटी जाणवली, सो ती नेगेटिव्हिटी मला हार्म करू शकते का? ती पण भीती मला असेल का त्याच्यामध्ये? हो, हा मला शिकताना बरेच जण प्रश्न विचारतात किंवा मी स्वतः करताना पण मला असं आधी सुरुवातीला वाटायचं की कारण अशा एंटिटीज दिसतात आपल्याला, जाणवतात, फील होतात, खूप कळतं व्यवस्थित आपल्याला. ते तुम्हाला मी सांगते माझा एक तो अनुभव. पण अर्थातच की टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण बोलणार असतो, त्यामुळे आपल्याला त्याचा तसा डायरेक्ट काहीही त्रास होत नाही त्या ऊर्जेचा. फक्त आपल्याला ती तिथे आहे हे जाणवतं की निगेटिव्ह एनर्जी तिथे आहे, एखादी एंटिटी आहे हे आपल्याला व्यवस्थित कळतं टेलिपॅथीमधून. आणि शिकताना अर्थातच पुन्हा एकदा स्वामींचीच कृपा आहे ती सगळी, आणि ते आहेत म्हणून सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांचं एक सुरक्षा कवच कशा पद्धतीने घ्यायचं हे सगळं मी ट्रेनिंगमध्ये शिकवते, सांगते सुद्धा लोकांना की ते केल्यावरती मग आपल्याला कशाची चिंता नाही. हे असं बंधनकारक नाहीये, पण आपण काही वेळेला म्हणतो ना की आपण एक सेफर साईड, सेल्फ प्रोटेक्शन, काळजी घेतलेली कधीच चांगली असते. सो त्याच्यामध्ये मी ते प्रशिक्षण देताना मी तेही सांगते की काय करायचं, कशा गोष्टी करायच्या. अर्थात आणि मी स्वतः जेव्हा या सेशनला बसते की तेव्हा जेव्हा मी मेडिटेशन, मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, कंपल्सरी असं नाहीये किंवा तुमची आध्यात्मिक काही बैठक असली पाहिजे तरच तुम्ही टेलिपॅथीच्या माध्यमातून बोलू शकता, असं काही नाहीये. टेलिपॅथीची एक आपण म्हणतो ना स्वतःमध्ये प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे, फक्त ती आता कुठेतरी सुप्त अवस्थेत जाऊन बसलेली असं म्हणतात आपल्याला, फक्त त्याच्यावरची धूळ झटकायची. ह्याची पण अट्युनमेंट वगैरे असते? नाही, हे म्हणूनच सांगते की हे काय म्हणूयात आपण, आपल्या सगळ्यांमध्येच नैसर्गिकरित्या असणारच आहे. पण ते आपण लक्ष नाही देत म्हणून आपल्याला कळत नाही. आपण त्याचा वापर केलेला नाही. जसं आपण खूप वर्ष, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यासाठी एक साधा अनुभव सांगते. पोहणं आपण जर अगदी लहानपणी शिकलो, आता बरेच आता खरं लोक म्हणतात की पाण्यात पडलं की खरं तर पोहता येतं, प्राण्यांना येतं, आपल्याला सगळ्यांना येतं, आपण कधीच बुडणार नाही तसं म्हणायला गेलं तर. किंवा आपण अगदी खूप लहानपणी जरी पोहणं शिकलेलं असलो आणि आपण खूप वर्ष काही
पाण्याशी काही कधी संबंध आलेला नसेल आपल्याला, पण एखाद दिवशी असा आपल्या वयाच्या अगदी 45 किंवा 50व्या वर्षी जरी आपल्याला असा अनुभव पुन्हा आला की आपण पाण्यात पडलोय, तर आपण पूर्ण कधीच विसरत नाही. पुन्हा आपल्याला ते येतातच गोष्टी, लगेच आपण करायला लागतो, हातपाय मारायला लागतो असं म्हणतात. तसंच टेलिपथीचं आहे. हा आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये ती क्षमता आहे, ते आहेच आहे. फक्त ते कसं वापरायचं या सगळ्याचा आपल्याला थोडासा विसर पडलेला आहे. ते आपल्या काय म्हणतोय सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी सुप्त अवस्थेत जाऊन बसलेलं आहे असं मी म्हणेन. त्याच्यावरची फक्त आपल्याला थोडीशी धूळ झटकायची आणि ते टेक्निक जे आहे, टेक्निकच आहे ते सोपं, ते फक्त तुम्हाला फक्त एकदा थोडंसं नव्याने शिकावं लागतं, जाणून घ्यावं लागतं आणि थोडी प्रॅक्टिस करावी लागते. ओके. सो मी जेव्हा या मेडिटेशन म्हणत असं की कंपल्सरी नाही किंवा कुठली आध्यात्मिक बैठक पण हवी आहे ह्याची त्याला मग तशी आवश्यकता नाहीये. पण अर्थातच मी त्याला बसताना पुन्हा एकदा स्वामींचं नाव घेते, कारण त्यांनी मला, मी असं म्हणते की हे मी शिकण्यामागे पण कदाचित ते एक मोठं कारण असू शकतं की त्यांनी मला सांगितलं की हे शिक, हे लोकांपर्यंत पोहोचव किंवा सांग, ह्याची गरज आहे आता. तसं मी त्यांना स्मरून आधी सुरुवात जेव्हा करते तर त्यावेळेला काही एंटिटी जर असेल त्या घरामध्ये तर त्या दिसतात, प्रॉपर दिसतात. म्हणजे एका घरामध्ये मला अशी दिसली होती की छोटी मुलगी आहे आणि ते त्यांच्याशी बोलल्यावर मला असं दिसलेल्यावरती त्यांनी मला सांगितलं होतं की येस तुम्ही बरोबर म्हणताय, कारण आम्हाला असे अनुभव आलेत की पटकन कोणीतरी गेलंय घरातून, सावली पास झाल्यासारखं. काही वेळेला आपल्याला फक्त असं वाटतं की हे मनाचे खेळ आहेत म्हणून म्हणे आम्ही दुर्लक्ष केलं बरेचदा, पण हा अनुभव आम्हाला बरेचदा आलेला आहे असं तेव्हा त्यांनी मला सांगितलं. म्हणजे हे कुठेतरी टॅली पण झालं की हो येस असे अनुभव आहेत किंवा तशा गोष्टी आहेत. पण पुन्हा एकदा मी सांगते की स्वामींची कृपा की आपल्याला त्यांनी काहीच त्रास होत नाही. आणि मग मी त्यांना सांगितलं की शक्य असेल तर मग वास्तू बदलायचा प्रयत्न करा किंवा मग तिथे काही आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर गोष्टी त्याच्यावरच्या पण रेमेडीज आहेत. पण पुन्हा एकदा मी त्यातली तज्ज्ञ नाहीये की त्याच्यासाठी काय रेमेडीज करायच्या, त्या तुम्ही तुमच्या करून घ्या. मी तुम्हाला इथपर्यंत सांगण्याचं काम केलेलं आहे. येस असं आहे काहीतरी. सो असे पण अनुभव खूप येतात आणि मी म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही तसं तर, पण आधी सुरुवातीला तो असा आपला एक्सपिरियन्स घेताना तो थोडंसं मनाला असं काही वेगळं वाटतं की भीती वाटते की हे असं का दिसलं मला किंवा हे कसं काय मला दिसू शकतं. पण टेलिपथीमधून या गोष्टी जाणवतात, ते फील होतं आपल्याला. पण पुन्हा एकदा खात्री बाळगा की ह्याचा आपल्याला काहीही त्रास होत नाही. तेवढी स्वामींची कृपा आपल्या सगळ्यांवरच आहे. म्हणजे ते असतातच आणि ते आहेतच. म्हणजे त्यामुळे मी म्हणते की तुम्ही स्वतः जर हे शिकलात तर तुम्हाला तुमच्या पुरतं सगळ्या अनुभव घेता येतात. अगदी तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला त्या सगळ्याचा उपयोग होतो. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते की माझ्या वर्कशॉपमध्ये जे 6 दिवसांचं वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये नंतर लोक इतके मजेशीर असतात की आत्ता माझा जो एक लास्ट बॅच माझी झाली मागच्या महिन्यात, त्याच्यामध्ये एका लेडी होत्या, त्यांचा दात दुखत होता. तर त्यांना दुसऱ्या एक स्टुडंट होत्या, त्यांनी सांगितलं की अहो मला ना आता एकदम टेलिपथीमधून मेसेज आलाय, तुमच्याकडच्या बोक्यानी मला सांगितलंय की तिला सांग जा आणि पहिली दाढ दाखव, तुझी दुखते इतकी तर कशाला अंगावर काढतेस. असे सुद्धा लोकांना एक्सपिरियन्स येतात. आवाज येतात, आवाज पण येतात. आवाजपेक्षा आता मी तुम्हाला सांगते ते कसं येतात, तो एक्सपिरियन्स कसा, ही एक खूप सगळ्यांना उत्सुकता असते. त्यासाठी पण हे काय असं जादूटोणा नाहीच आहे मुख्य म्हणजे. तर आपलीच जी पंचेंद्रिय आहेत त्याच्या माध्यमातूनच आपल्याला हे सगळे मेसेजेस येत असतात. म्हणजे आपल्याला वास येणं, थोड्या संवेदना आपल्या ज्या आपल्याला जाणवतात आणि इंट्युएशन अर्थातच. येस, इंट्युएशन्स मधून तर आपल्याला जाणवतात, पण आपला अंतर्मन जे सांगतं त्यावेळेला जे आपल्याला फील करून देतं आपल्या या पंचेंद्रियांच्या माध्यमातून, तसे आपल्याला सगळे मेसेजेस येत असतात. ओके, ग्रेट. पण खूप छान आहे. ते पण तेच येतं, म्हणजे तेच येतं आणि ते येतं तेव्हाच आपल्याला असं वाटतं की हे मला असं का वेगळं काहीतरी दिसतंय. किंवा मग आपण जेव्हा आपल्याकडे जे आलेले आपले क्लायंट असतात त्यांच्याशी आपण या सगळ्या गोष्टी बोलल्यावर त्या टॅली होतात की का असं दिसलं होतं किंवा या मला दिसण्याचा अर्थ काय आहे. तो काही वेळेला त्यावेळेला आपल्याला समजत नाही, त्यांच्याशी बोलल्यावर मात्र कळतो की त्याचा काय अर्थ आहे. तो मला जाणून घ्यायचं आता झाडांबद्दल. ओके. मी ऐकलंय टेलिपथीद्वारे ते पण आपल्याशी कम्युनिकेट करत असतात. हो. तर ह्याचा एक्सपिरियन्स पण मला जाणून घ्यायचं, पण त्याआधी हे कसं कम्युनिकेट करतात आणि तुम्ही काय सांगाल यावर? येस, झाडांशी म्हणजे झाडांशी आणि प्राण्यांची खरं सांगू का, ते
इतके अजूनही निसर्गाचे इतके क्लोज आहेत किंवा हम्म. त्याचा इतका जवळचा घटक आहेत ना, आपणही आहोत, हम्म. पण आपण मनुष्य प्राणी थोडेसे लांब गेलो आहोत निसर्गापासून असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण ना खूप प्रॅक्टिकल, खूप लॉजिकल माइंडनी चालतो. हम्म. शास्त्राचा विचार जास्ती करणारे आहोत आपण, सायन्सवरती आपण जास्ती हा. विश्वास ठेवून चालतो. पण हे सगळे बाकीचे जे आहेत ना, म्हणजे प्राणी सुद्धा, अगदी आपल्या घरातला जरी प्राणी आपण कुठला म्हणला तर हे सगळे अजूनही खूप निसर्गाला धरून आहेत हम्म. किंवा एकमेकांशी खूप कनेक्टेड असे आहेत हे सगळे. त्यामुळे ना आपण जेव्हा प्राण्यांशी किंवा कुठल्याही वनस्पती, आता जसं तुम्ही वनस्पती म्हणालात तसं तुम्ही वनस्पती बरोबर डोंगर, दर्या, नद्या, समुद्र, तलाव असेल एखादा, विहीर असेल, याच्याशी सुद्धा संवाद साधू शकता. सो तुम्ही परत एकदा की ह्याला इतके छान पटकन कनेक्ट होता. आणि झाडं तर खूप छान बोलतात तुमच्याशी. तुमच्या Okay. घरातला एखादा छोटा प्लांट असेल तरी ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतं. हम्म. तेही चांगल्या वाईट गोष्टी सांगतं तुम्हाला. घरात काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा तुमचं प्लांट सांगतं. ओके. किंवा त्याला काही विशिष्ट पद्धतीने हवं असेल तर सांगतं ते. आता माझ्या घरातल्या ह्याचं असेल तर सगळं सांगतात ते, की घराची एनर्जी कशी आहे किंवा घरातली माणसं कशी आहेत हे सांगतात. की एकदा तर मध्यंतरी माझ्या स्टुडंट्सनाच मी प्रॅक्टिस म्हणून दिलं होतं, तर त्यांनी चक्क सांगितलं होतं की अगं तिला सांग, तिच्या घरातल्या मावशी आहेत ना काम करतात, ते पाणी जास्ती घालतात म्हणे मला अच्छा, सध्या. तर मला हे माझ्या घरातल्या प्लांटनीच सांगितलं होतं. आणि आपण काही इतकं डे टू डे लाईफमध्ये बघत नाही किती पाणी घातलं जाते किंवा काय ना, तर ते सांगितलं गेलं होतं. सो असे खूप गमतीशीर अनुभव येतात आणि वनस्पती तर फार लवकर तुमच्याशी कनेक्ट होतात आणि बोलायला लागतात. ओके. तर कुठल्याही झाडाशी तुम्ही बोलू शकता त्या टेलिपॅथीच्या माध्यमातून. आणि मी असं म्हणते की म्हणूनच हे प्रत्येकाने शिकलं तर त्याचा जास्ती उपयोग होतो. ओके. म्हणजे तुम्हाला जास्ती जाणून घेता येतात स्वतःच्या घरातल्या गोष्टी म्हणा किंवा घरातल्या लोकांबद्दलच्या काही गोष्टी म्हणा, या तुम्हाला जाणून घेता येतात टेलिपॅथीच्या माध्यमातून. त्याचा एक खूप छान एक्सपिरियन्स आहे सर माझ्या मैत्रिणीच्याच घरातला. रिडेव्हलपमेंटला त्यांची सगळी सोसायटी जाणार म्हणून तिच्याकडे भरपूर झाडं होती, म्हणजे 70 झाडं होती तिच्याकडे. ग्राउंड फ्लोअरला घर असल्या कारणाने बाजूलाच छान असा येस अगदी छान जागा मिळाली होती. आणि तिच्याकडे ना जेव्हा हा घरात विषय फक्त सुरू झाला ना सर, की रिडेव्हलपमेंटला जाणार आहेत सगळे, आणि मग घरात चर्चा तिची आणि मिस्टरांची होत असणार की आता एवढ्या झाडांचं करायचं काय आपण. आणि घरात राहणारे तिघच लोक मंडळी, ते त्यात पण मुलगी परदेशामध्ये, तर त्यांना असा प्रश्न पडला होता की झाडांचं काय करायचं. आणि इतकी मोठी मोठी छान झाडं झाली होती तिच्याकडे. तर त्याचा एक्सपिरियन्स तिला असा यायला लागला होता की ती सगळी झाडं आपोआप कोमेजायला लागली होती. ओके. हां, आणि मग तिला माहिती आहे की मी कम्युनिकेट करते, तर तिने मला विचारलं की एकदा माझ्या झाडांशी बोलून बघ ना मग काय म्हणतात ते. तर ते सगळे नाराज झाले होते, कारण ते म्हणले आम्ही इतके वर्ष इथे राहिलोय आणि आता आम्हाला पण ही जागा सोडून जायची, किंवा अजून त्यांचाच निर्णय झालेला नाहीये की आम्ही कुठे जाणार आहोत. बरोबर बरोबर. असा. तर पण त्याचा अजून एक छान फायदा असा झाला की आमचं स्वतःचंच घर महाबळेश्वरमध्ये पण आहे. तर जागा असल्या कारणाने अंगणामध्ये तिने मलाच विचारलं की अगो ते असं नाराज आहेत आणि मग मला पण असं वाईट वाटेल खूप की अशीच सोडून जायची झाडं एवढी, आणि 70 झाडं होती. मग ती मला म्हणली की तुझ्याकडे घेऊन जाशील का. म्हटलं मला आवडेल, म्हटलं छान आहे. आणि मग आम्ही सगळी म्हणजे मला खूप कौतुक वाटलं की तिच्या मिस्टरांनी सगळा खर्च करून एक छोटा टेम्पो बुक करून सगळी झाडं तिथे पाठवली. आणि मला इतका सांगायला आनंद होतोय, आणि हा आता माझा स्वतःचा एक्सपिरियन्स मी सांगते तुम्हाला, की सगळी झाडं छान जगली. त्यातलं फक्त एक लिंबाचं झाड मात्र थोडंसं नाराज झालं होतं. आणि जेव्हापासून त्यांच्या घरात हा रिडेव्हलपमेंटचा विषय निघाला होता तेव्हापासून त्यांनी लिंब देणं बंद केलं होतं. तर त्यावर मात्र अजून काम चालू आहे. अशासाठी मी म्हणते की आता ते लागलंय छान, पण अजून त्याला पुन्हा लिंब यायला सुरुवात झालेली नाहीये. पण मी टेलिपॅथीमधून त्याला सारखी पुन्हा मेसेज देत असते की तुझी इथे आम्ही छान काळजी घेऊ आणि तू काळजी करू नकोस, तू आनंदात राहा, असं मी माझ्याकडून त्याला कायम हा मेसेज देते. पण हा एक्सपिरियन्स म्हणजे तिला पण खूप म्हणजे ती म्हणाली की त्यांना कसं काय कळलं, म्हणजे आम्ही दोघं जण घरात जे बोलतोय, तर म्हणलं अगं नाही ग, हे सगळं कळतं त्यांना, आपल्याला असं वाटतं, त्यांना पण आपल्याला भावना असतात, त्यांना सुद्धा हे जाणवतं. आणि लिटरली तुम्हाला सांगते सर की सगळी झाडं त्यांची कोमेजून गेलेली होती सगळी. लिंबाच्या झाडाने तर फळ देणं म्हणजे बंद केलं होतं, अशापर्यंतचे एक्सपिरियन्स येतात. पण तिला पण हे सगळं सांगितलं, तिला खूप वाईट रडलं, आणि ती अक्षरशः रडली होती, म्हणजे की कारण त्यांनी पण असं
बोलतो ना आपला जीव असतो जीव असतो. आणि त्याच्यामध्ये. 1-2 नाही 70 झाडं होती 70, तिच्याकडे. हा. आणि सुंदर सुंदर रंगांचे जास्वंद वगैरे इतकी झाडं होती. आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत हा मेसेज माझ्याकडनं पण गेला की तुम्ही तुमच्याकडे तिच्यासारखीच आमच्याकडे पण काळजी घेतली जाईल, ओके, हे जेव्हा त्यांना खात्री सांगितलं, झाली आणि हा. सांगितलं गेलं, तर म्हणजे तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्यातलं एकही झाड गेलं नाही. सगळी झाडं ओके. छान जगली. आणि मी तुम्हाला सांगते, जवळजवळ 3-3, 4-4 फुटापर्यंत एवढी मोठी झालेली झाडं होती सर ती, छोटी पण नाही. हा. मोठ्या ज्या कुंड्या असतात आपले बॅरल सारखे असतात हा. त्याच्यामध्ये झाडं लावलेली होती. म्हणजे त्यामुळे चांगलीच वाढली होती त्यांच्या खूपच इथे. चांगली वाढलेली झाडं होती. हम्म. पण असा म्हणजे हा तर अगदी माझ्या घरातला एक्सपिरियन्स म्हणाला तरी चालेल. पण असं सुद्धा तुम्हाला सांगतात. आणि आपण त्यांच्या भावना किंवा काय त्यांना पण वाटू शकतं. आपण किती सहज म्हणतो की ठीक आहे 70 झाडं ती सोडून जाणार होती तिथेच. ओके. ती म्हणाली की जाऊ देत, मग आता काय बिल्डर त्याचं काय Option करेल नाहीये ते करेल, आपल्याला. मला हा, काय ऑप्शन हा. नाहीये म्हणाली. मी कुठे घेऊन जाऊ ना. हम्म. नंतर मी जे रेंटवर घर घेईन तिथे 2 वर्ष मी काय करू, कसं सांभाळू या झाडांना. त्यामुळे ती तशीच सोडून जाणार होती. म्हणजे जे कोणी घेऊन गेलं तर गेलं, किंवा मग ती तशीच गेली असती झाडं. पण हे त्यांना कळल्यापासूनच त्यांनी पूर्ण आपण म्हणतो ना की आशा सोडून देणं किंवा अशा गोष्टीच्या म्हणतो तसे ते झाले होते. म्हणून ते कोमेजून गेले होते सगळी झाडं. तसंच आमच्याकडे डॉग होता. हं. आणि मी कॉलेजला जायचो. मॉम डॅड आणि त्यांचं म्हणजे फायनान्शियल थोडे प्रॉब्लेम चालू झाल्यामुळे ते शिफ्ट होणार होते. म्हणजे कोल्हापूरमधून मुंबई. बर. आता फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे आपल्यासोबत जो डॉग असतो त्याला पण पूर्ण म्हणजे एका माणसाचाच तो खर्च आहे. हो. इन शॉर्ट बघायला गेलं हो. तर आता त्याला घेऊन ना चर्चा चालू होती की ह्याला काय हा काय करायचं. आणि तो लिटरली ना बसून ना दोघांकडे बघत बसायचा आणि पूर्ण दिवस तो खेळणार. पण ज्यावेळी ती गोष्ट चालू असायची ना, संध्याकाळी मम्मी पप्पा असे बसून त्यांचं बोलणं चालू असायचं, तो गपचूप येऊन बसणार आणि पूर्ण कॉन्व्हर्सेशन ऐकत बसणार. त्याच्यानंतर त्यांनी खाणं वगैरे पण सोडलं आणि मग त्याला एका डॉक्टरलाच दिला आम्ही जो होता. नंतर मग आम्ही त्याला 6 महिने वर्षांनी माझ्या पप्पांनी कॉल करून विचारलं म्हणजे की कसं आहे वगैरे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तो बरा आहे. म्हणजे ज्यावेळी ही इन्सिडेंट हा चालू होता ना तेव्हा तो फुल म्हणजे खाणं वगैरे सोडून दिलेलं. त्याला माहिती पडलेलं की आता मी यांच्याकडनं दूर होणार. आणि कुठे ना कुठे ह्यांना आपण म्हणू शकतो की पुढे काय होणार आहे ते त्यांना कळतं. माहिती असतं. हा, आपल्याला नाही माहिती पण त्यांना माहिती असतं. खरंच. आत्ता तुम्ही घरातला डॉग म्हणाला तसं मी सांगते, मी लग्न होऊन आल्यानंतर आमच्याकडे सुंदरी नावाची एक जर्मन शेफर्ड डॉग होती. आणि मी क्लासमध्ये सगळ्यांना तिच्याशी बोलायला सांगते. ती जाऊन पण आता 2007 सालीच ती गेली. पण ती आमच्या सगळ्यांच्याच पूर्ण वैद्य फॅमिलीच्या खूप जवळची होती. आणि मी अजूनही माझ्या सगळ्या स्टुडंट्सना तिच्याशी बोलायला सांगते. तर तेव्हाचा मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगते. म्हणजे आपण विश्वास कसे ठेवायला भाग पाडतो. तर मला स्वतःला ना गाण्याची खूप आवड आहे सर. आणि त्यावेळेला ना मी आमचा घरचाच बिझनेस महाबळेश्वरचं हॉटेल बघत होते. घरच्या व्यवसायामध्येच लक्ष देत होते. तर तिथे आम्हाला शिकवायला एक सर यायचे गाणं शिकवायला. माझ्या सासूबाईंनाही आवड, मुलीलाही आवड. आणि माझी मुलगी तेव्हा मोठी मुलगी होती फक्त आणि ती लहान होती खूप. आणि हे कोणालाच माहिती नाही की मी त्यावेळेला गाणं शिकायचे. आणि मग त्यामुळे माझ्या स्टुडंट्सना तर माहिती असायचं खरंच काही कारण नाहीये. आणि ती बसलेली असायची आमच्याजवळ, कारण घरातच होती ती. तर तिला ते माहिती होतं. आणि ही गोष्ट आता एवढे वर्षांनी मी पण विसरून गेली आहे सर. जवळजवळ या गोष्टीला आता 24-1 वर्ष होऊन गेली की मी गाणं शिकलंय. 24-25 वर्षांपूर्वीची गोष्ट आणि मी विसरून गेले होते. आणि माझ्या स्टुडंट्सकडनं 2-3 जणांकडनं तिने निरोप दिला जेव्हा ती कम्युनिकेट केलं तेव्हा की तिला सांग ना, गाणं का बंद केलंस तू? चांगलं म्हणायचीस गाणं, का शिकणं बंद केलंस तू? तू गाणं म्हणत नाहीस का आता? सो मला खूप म्हणजे ती आमच्या खूप जवळचा एक घरातला मेंबर असल्यासारखी होती. सो ते खूप आणि ती प्रत्येक कम्युनिकेशनच्या वेळेला सांगते, माझ्या स्टुडंट्सना पण सांगते की तिला कॅन्सर झालेला होता आणि आम्ही तिचं 2दा ऑपरेशन केलं होतं. आणि 3ऱ्या वेळेला अनफॉर्च्युनेटली ते नाहीच होऊ शकलं. म्हणजे ती नाही, आम्ही तिला नाही वाचवू शकलो. पण ती अजूनही म्हणते की मी त्या ऋणात आहे कायम. आणि मला तुम्ही त्यांना प्लीज सगळ्यांना सांगा की तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. मी जेवढे काही तुमच्याकडे 11 वर्ष होते ते मी खूप आनंदात आणि छान राहिले तुमच्याकडे. आणि तुम्ही छान माझी सेवा केलीत हे त्यांना प्लीज सांगा. हा प्रत्येक वेळेला ती मेसेज देते. आता मी म्हटलं तसं की हे मी स्टुडंट्सना आधी काहीच सांगत नाही सर, की ती कशाने गेली, काय झालं होतं, हे मी काही नाही सांगत. पण हे सगळं येतं बरोबर तसंच्या तसं. मी फक्त नाव सांगितलेलं असतं आणि तिचा फोटो त्यांना दिलेला असतो.
त्याच्यावरून आणि हा पण एक प्रश्न आहे की हे मी तुम्हाला का सांगते की आपण गेलेल्या आपल्या प्राण्यांशी पण आपली अटॅचमेंट असते. Communicate. म्हणजे मी म्हटलं ना की त्याच्यानंतर आमच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या जातीचे डॉग झाले आणि सगळे झाले. पण तिच्याशी मी स्वतः सुद्धा आणि एक तर मी लग्न झाल्यानंतर आल्यानंतर ती पण एक घरातला yes. सदस्य होती आणि मी अजूनही नाही विसरू शकत तिला. म्हणजे की म्हणजे आम्ही कोणीच फॅमिली मेंबर्स तिला नाहीच विसरू शकत. इतकी आम्ही सगळे तिला अटॅच होतो आणि तीही आम्हाला खूप होती अटॅच. सो तिच्याशी मी बोलायला सांगते. पण इतके वर्षांपूर्वीचं सुद्धा इतकं लोक ना करेक्ट एकदम येस करेक्ट answer सांगतात. सांग. हा अनुभव मात्र खूप येतो सर, खूप येतो. सो हे जसं आता म्हणजे त्या डॉगच्या सोल सोबत मे बी ते येस बोलत कनेक्ट असतील. होतो आपण. हो तसं आता कुणाला समजा कनेक्ट करून प्रश्न आहे कुणाला की माझ्या डॉगचं, नाहीतर हे फॅमिली मेंबरचं पण आपण चेक करू शकतो असं. खरं तर टेलिपॅथीमधून करू शकतो ओके, आपण सर, ओके. की गेलेलं कोणी आपल्या घरातलं. हा. पण मी ते करत नाही. कारण शेवटी ना कितीही म्हटलं तरी पुन्हा एकदा हाच भाग की मनुष्य आणि एखादा दुसरा प्राणी असणं, मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी यांच्यामध्ये हाच थोडा फरक आहे की आपण खूप संसार आणि याच्यामध्ये गुंतलेलो असतो ना. सो त्या एनर्जीचा त्याला म्हणजे त्या आत्म्याला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा त्रास होऊ शकतो. म्हणून मी नाही त्यांच्याशी ओके. संवाद साधण्यासाठीचा प्रयत्न करत. आणि अच्छा. त्या सोलला कुठेतरी आपण तिच्या पुढच्या जर्नी पासून थांबवून ठेवतो, Yes. अडकवून चेक ठेवतो, करून सारखं. हा. आपण डिस्टर्ब करतो त्यांना. म्हणून फक्त मी नाही करत ते. ओके. सगळ्याच दृष्टीने, आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पण, इमोशनली अडकण्याच्या दृष्टीने पण, सगळ्याच ह्यानी. म्हणून फक्त करू शकतात असे करणारेही लोक आहेत म्हणजे, हा. पण मी नाही करत ते. ओके. सो क्लासेसमध्ये ह्या तिन्ही गोष्टी कव्हर होतात. येस 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 क्लासेसमध्ये वास्तू, तुम्हाला plants सगळं. आणि येस हो animals. येस. तर मॅम आता ना मला एक प्रश्न आहे की म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न असणारच की रिडेव्हलपमेंट हा जो मुद्दा आहे हो तो आल्यानंतर बरेच जण कन्फ्यूज होतात. हो कारण एक एक जण असतात जे 30-40 वर्ष त्याच घरात राहिलेले असतात. आता सडन चेंज होणार आहे, सो पुढे लाईफमध्ये काय होणार काय नाही, नाहीतर रिडेव्हलपमेंट होणार की नाही, ह्या सगळ्यांवरती तुम्ही काय सांगाल? येस, हे पण आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो ना सर. ओके. की लोकांचे हे पण आता सध्या एक त्यात ही पण आणखीन एक स्पेशालिटी होऊ शकते आपली की टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण त्या वास्तूशी बोलून विचारू शकतो की रिडेव्हलपमेंट किती वर्षांमध्ये होऊ शकते, किती अच्छा. चान्सेस आहेत. मग काही वेळेला येतो मेसेज त्या की 2 वर्षातच होईल, आता पुढच्या 5 वर्षात होईल, नाही होणार आहे, किंवा करताना काही अडचणी येऊ शकतात. हे सुद्धा टेलिपॅथी आपल्याला सांगते सर. ओके. आणि कोणी ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये असेल की आम्ही आत्ता सुरू करतोय आणि आम्ही बिल्डरला देणार आहोत, मग आपण तिथे सुद्धा बिल्डरचं फक्त आपल्याला नाव लागतं की मग हे किती वर्षात होईल, प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट होईल का हे पुढचं सगळं, अच्छा. किंवा काय, या सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतात ना सर. ओके. हे पण एक खूप महत्वाचं आहे. म्हणजे की आणि हा. आत्ता सध्या तर खूप चालू आहे म्हणजे रिडेव्हलपमेंट किंवा या सगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर पण रिडेव्हलपमेंट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जो अलॉट केलेला एखादा फ्लॅट असेल समजा, तर तो मला लाभेल की नाही. ती Right. नवीन हा. वास्तू, नवीन म्हणजे फक्त ती आज जागेवर बांधलेली असणार आहे, पण तरी सुद्धा ते मला लाभेल का घर, किंवा ते माझ्यासाठी चांगलं असेल का, असे सुद्धा प्रश्न लोक विचारतात. करेक्ट. तर आपण ते पण बघू शकतो. किंवा रिडेव्हलपमेंटचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही रेंटवर कुठेतरी आता सध्या राहायला जाणार आहोत, 2च वर्ष आम्ही रेंटवर राहणार आहोत. पण काही लोकांचा सर इतका विश्वास बसतो की माझ्याकडे असे पण लोक येतात की नाही आता तुम्हाला विचारूनच आम्ही रेंटवर पण घर घ्यायचंय. 2 वर्ष पण खूप येस, इम्पॉर्टंट असतात. 2 वर्ष सुद्धा खूप महत्वाची असतात ना त्यांच्या दृष्टीने. तर मग ते घर आमच्यासाठी चांगलं आहे का, जरी आम्हाला टेम्पररी राहायचंय 2च वर्ष तरी सुद्धा. तसे सुद्धा लोक येतात मग सर की ज्यांनी ऑलरेडी माझ्याकडनं करून घेतलेला आहे. मग त्यांना तो फरक कळतो किंवा त्यांना तो एक काय म्हणतो ना विश्वास वाटतो की एकदा पण तुम्ही एकदा बघितलंय ना आता टेलिपॅथीच्या माध्यमातून, तर मग वास्तू चांगली आहे, मग आम्ही राहायला सुरुवात करतो, असं पण विचारतात लोक. मग सो थँक्यू सो मच मॅम. खूप छान विषय होता आणि मला स्पेशली खूप टेलिपॅथी हा विषय आवडतो आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही आज सांगितल्या. परत मी क्लासेसची डिटेल्स पण आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. आणि तुमचा नंबर पण आहे, जर कुणाला क्लासेसमध्ये इंटरेस्ट असेल, नाही तर कुणाला कन्सल्टेशन घ्यायचं असेल ते पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.